नमस्कार मंडळी, आज बनवणार आहे आपण मलिदा. म्हणतात ना, शरीरासाठी साखरेऐवजी गुळाचा वापर करावा. तर मी आठवड्यातून एकदा गुळाचे पदार्थ असं बनवत असतो. चला रेसिपीला सुरू करूया. तर इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, मीठ ॲड केला. इथं मी चपातीसाठी सुद्धा मळून घेतलं होतं. तर घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला. तर तिला लागणारे साहित्य घेऊया. तर अर्ध खोबरं घेतलेलं आहे. खोबरं इथं खिसून घ्यायचं आहे आपल्याला. साधारण अर्ध वाटीचं खोबरं घेतलेलं आहे. तर गूळ घेतलेला आहे इथं सोबतच. तर चपाती लाटून घेऊया. चपाती आपल्याला इथं जाडसरच लाटून घ्यायचं आहे. किती जाड करतात तितका मलिदा आपला हे मऊसूत होतो. तर मी इथं 4 चपात्याचा मलिदा करणार आहे. तर 4 चपाती मी इथं करून घेतलेला आहे. तर आता चला तिथं मिक्सरला घालूया. आता इथं आपलं मिक्सरशिवाय तर किचनमधलं कामच होत नाही. अगोदरच्या बाया हे हाताने मलिदा मोडत होत्या असं म्हणतात. तर बघा, इथं मलिदा चपाती एवढं बारीक करून घेतलेलं आहे. एकदम मोठं कोणतं पण ठेवायचं नाही आहे, असंच ठेवायचं आहे आपल्याला. तर मी इथं 4 चपाती मिक्सरला घालून घेतलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही इथं. आता याच्यात आपण गूळ घालूया, बारीक केलेलं गूळ. खोबरं घालूया, किसलेलं खोबरं. खसखस घालूया. विलायची पूड घालूया. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यात ड्रायफ्रूट वगैरे ॲड करू शकता.